उद्योगपती राणे डब्याचे प्रोप्रायटर जयेंद्र शेठ पाटील, उमेश दादा पाटील यांचं आगमन झालं। या पण मंचावरती सुस्वागतम। तो चलिए चलेंगे मैच की तरफ, जहां पर बड़ा मैच देखिए यहाँ से अहम मुकाबला देखिए यहाँ पर सेमीफाइनल नंबर 2। यहाँ से रेगुलर की बात करेंगे, खूब मजा आएगा। यहाँ पर टॉस देखिए यहाँ पर जीते हैं जजेस पर वाकलैंड टीम, लेकिन जहां बल्लेबाजी के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर दीवार टीम को एक पारितोषिक आलंय दोन्ही संघांसाठी। या स्पर्धेचे लाडके आयोजक मनस्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि एसबीएम इंग्लिश डे स्कूलचे चेअरमन मजेंद्र शेठ पाटील आणि त्यांचे बंधू चेतन शेठ पाटील यांच्याकडून 3-4, 3-6 आणि विकेट हॅट्रिकला 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। 2000। क्या बात है, बहुत बढ़िया। देखिए कैश प्राइज, क्राउड भी देखिए अभी भी खचाखच है। बड़ी मैच है देखिए यहाँ से। स्कायरा 11 देखिए सोनारपड़ा टीम देखिए फाइनल में पहुंच चुका है और यहां से देखिए सेकंड सेमीफाइनल मुकाबला यहां से कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट आदेशजी भगत यांच्याकडून दिवाला पारितोषिक आहे। पर 6 ला 500, पर 4 ला 500 आणि पर 6 ला 1000 हे प्रत्येक खेळाडूला पारितोषिक असेल दिवा संघाच्या। क्या बात है, आदेश भगत साहब देखिए बात करेंगे यहाँ पर से डंबोली टेनिस क्रिकेट से के उपाध्यक्ष एडवोकेट से। अच्छा मन देखिए धन के साथ साथ। यही तो बात बताई यहाँ पर क्योंकि ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन देखिए महाराष्ट्र की धरती पर है आज ऐसी हस्ती हमेशा समाज के साथ साथ देखिए टेनिस क्रिकेट में बहुत बढ़िया देखिए टीम को साथ देते हुए यहाँ से केतन मात्रे देखिए पहला ओवर गेंदबाजी के लिए तैयार। बैटर की बात करेंगे सुमित और अनिकेत की जोड़ी यहाँ से, खासकर जय गणेश कृपा देखिए दीवार टीम इस नाम से। और दूसरी तरफ देखिए बात करेंगे जीजी स्पोर्ट देखिए यहाँ से वाकलैंड टीम है। चेक केतन साठी पारितोषिक आलंय 5G स्पीड्स कॉरिडॉर आराध्य दिनेश ठाकरे यांच्याकडून केतनला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। क्या बात है, कैश प्राइज देखिए यहाँ से उड़ता हुआ। और क्योंकि अब ऐसा लग रहा है भाई कि स्वर्गीय रतन सेठ पाटिल स्मृति ट्रॉफी में अब होठों से नहीं अब नोटों से बात हो रही है। मैच भी उतना बड़ा है देखिए यहाँ से, कई नाम देखिए हैट्रिक के लिए, छक्के के लिए, चौके के लिए हमारे के जुड़े हैं। लगातार ये आपको जानकारी देते रहेंगे। अब मैच में चलेंगे, मैच में बड़ा है देखिए यहाँ से स्वर्गीय रतन भट्ट ट्रॉफी में देखिए जिस सोनारपड़ा टीम अभी फाइनल में पहुंची है, सेमीफाइनल में वाकलैंड टीम को शिकस्त दिया था और उसके सामने देखिए इनफॉर्म टीम देखिए दीवार टीम का मैं जितना भी सराहना करूं। पहला गेंद देखिए लेन को थोड़ा खींच कर रखे थे, यहाँ पर राउंड 2 विकेट से गेंदबाजी कर रहे हैं यहाँ से। रॉयल ग्रुप्स यांच्याकडून दिवा संघ जर जिंकला तर त्यांना 5000 रुपयांचं पारितोषिक आणि ॲडव्होकेट आदेश भगत यांच्याकडून या मॅच मध्ये ते जिंकले तर त्यांना एक बकरा देण्यात येईल। चलिए गेंदबाज केतन मात्रे देखिए तैयार और इस बार देखिए हुक क्या है, फील्डर नहीं यहाँ पर, बड़ी गैप है देखिए यहाँ से 1 बाउंस लेकर जाता हुआ और 4 रन आता हुआ। इनकी तरफ से हर चौके के लिए 500, हर छक्के के लिए 1000 है। क्या बात है, कहते ना धन के साथ साथ मन भी बड़ा होना चाहिए। यहाँ पर मिड विकेट एकदम से देखिए खुला है, थोड़ा सा टिप है। फिर से एक बार हुक किया यहाँ पर, स्क्वायर लेग को हटा कर देखिए यहाँ से नजदीक रखा गया था और उसका फायदा लेते हुए बैटर यहाँ से देखिए इस ओवर में आता हुआ देखिए यहाँ से दूसरा चौका, खास करके केतन मात्रे के ऊपर हमला। डॉट निकला, उसके बाद देखिए 2 चौका आता हुआ। इसलिए कहा जाता है कि मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। और यहाँ पर अनिकेत देखिए खास करके केतन मात्रे बाइकर मैन देखिए बात करेंगे 37 बाइक और अभी स्वर्गीय रतन भट्ट ट्रॉफी के देखिए 4 व्हीलर से छठा और उनके ऊपर देखिए खास करके पर टूटते हुए बल्लेबाज है अनिकेत यहाँ से। इस बार देखिए जो पिछला 2 गेंद था यहाँ से
बॉडी की तरफ, शरीर की तरफ था, इस बार थोड़ा दूर रखा गया। वाइड से एक रन आता हुआ यहाँ से। टीम का स्कोर देखिए 9 तक पहुंच चुका है। एक अच्छा शुरुआत कह सकते हैं यहाँ से, और यही काम आपको करनी पड़ती है अगर आगे बढ़नी है, अगर आगे मेहनत करनी है। केतन मात्रे देखिए हमेशा के बारे में जिक्र हम करते हैं कि ऐसा कोई शहर नहीं जहां केतन मात्रे का कहर नहीं, उनके ऊपर कहर बरसाते हुए बैटर्स। और इस बार भी देखिए दूर रखा गया है, वाइड कैच ऑफ एक्स्ट्रा से और एक रन आता हुआ, स्कोर 10 रन। पियुष पाटील यांच्याकडून केतनला एका विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. वाईडसाठी रिव्ह्यू आहे, वाईड रनआउट आणि त्याचबरोबर रेस्ट अँड नो बॉलसाठी तुम्ही रेफर करू शकता. वसंतदादा पाटील या. चलिए बहुत बढ़िया, देखिए पर सुविधा दिया गया यहाँ पर से, खास कर देखिए बात करेंगे मचिंद्र सेठ, विष्णु पाटिल साहब देखिए अदर्स इस टूर्नामेंट के, और चेतन विष्णु पाटिल साहब। और अच्छा गेंद देखिए यहाँ पर लेन आगे रखे थे, लेकिन बैटर देखिए बैकफुट से खेलना चाहते थे, यहाँ पर जगह से देखिए खड़े खड़े कट खेलना चाहते थे। यहाँ पर गेंद की लाइन लेन तक पहुंचना बहुत जरूरी हो जाता है। और केतन मात्रे देखिए यहाँ से गिर कर उठना ये जानते हैं, और हारी हुई बाजी को बदलना भी जानते हैं। लेकिन अब देखते हैं अनिकेत देखिए अच्छा टच में है, रिबॉल देखिए रिस्क लिया यहाँ पर, कहती ना उड़ान तो भरना है चाहे जितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है चाहे खुद से क्यों ना लड़ना पड़े। यहाँ पर रिबॉल चौकाता हुआ बड़ा गन से देखिए रिवर्स से चौका आता हुआ यहाँ से, क्या बल्लेबाजी देखिए यहाँ से सीधी उंगली से घी नहीं निकली, उंगली टेढ़े करते हुए, लेकिन लगातार टेढ़े करते चले गए। लेकिन देखते हैं रन बल्ले से है या लेग बाय से है, लेकिन रन तो आता हुआ यहाँ से। हाँ रन आया है भाई यहाँ शायद बल्ले से, हाँ बल्ले से कैच मौका था कि यहाँ से मौका था। पहला ओवर देखिए कंप्लीट वाइड, टीम का स्कोर 15 रन बना यहाँ से। क्या कहना चाहोगे मुकाबला यहाँ से? बहुत बड़ी देखिए कहा जाता है ना शहर का दवा और डंबोली लीची या सिरडाउन का हवा, अक्सर ये बदलता रहता है. महत्वपूर्ण मॅच आहे या स्पर्धेमधली सेमीफायनलची मॅच. आणि जेव्हा जेव्हा आपण बाबूशाहची पाहत असतो बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण जर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या चॅट बॉक्स मध्ये गेलो तर तिथे कमेंट्स येते वाकणची मॅच कुठे, केतन मात्रे कधी खेळणार आहे. तर केतन मात्रे आज आझाद मैदानावरती स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामध्ये खेळतोय. वाकण संघाचा केतन मात्रेचा फॅन बेस फार मोठा आहे आणि सध्या या मॅचला सुरू होते. त्याचबरोबर को करंट व्ह्यूअरशिप मध्ये वाढ झालेली आहे. जवळपास 3000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. इथे मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृति चषक 2025 शेड्यूल में. चलिए अभी तो यहाँ पर 3000 के देखिए ऊपर धीरे धीरे पड़ेंगे. क्योंकि बात करेंगे ना, एक चीज तो है जब आप एक अच्छी टीम के साथ खेलते हो हीरो बनने का आपको भी मौका रहता है. दीवार टीम अगर यहाँ पर पलटवार करती है, मैच जीतती है तो फिर हीरो बनने का, जैसे हमने अभी भी देखे भिवंडी में देखे नानकट टीम है घोरसाइड टीम को देखे सिक्का दिया और हीरो बन गए भाई यहाँ पर रात रात. तो उसी तरह से यहाँ से और डंबोली टेनिस क्रिकेट में हमेशा देखिए विनोद दादा पाटिल का हम श्रेय देते हैं क्योंकि हमेशा 32-48 ये लॉर्ड्स खेलते रहते हैं एक साथ के साथ. ये देखिए हल्की से लेन छोड़ा था, कहते ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया और बैटर छोटा गेंद देखकर दीवाना हो गया. 4 रन अनिकेत के बल्ले से. कर सब कुछ अच्छा होगा. उद्देश्य पाटिल देखिए हमेशा एक उद्देश्य लेकर आते हैं. ये देखिए यही बात बताया, हमेशा एक उद्देश्य के साथ आते हैं. और मुझे लगता है शायद मुहतरम भूरी भी टीम में नहीं है लेकिन सो रहते तो मनोबल और बढ़ जाता है. पंढरनाथजी पाटील आणि त्याचबरोबर आत्मारामजी पाटील साहेब यांसाठी ठिकाण आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत सुस्वागत. बहुत बढ़िया. देखिए यहाँ से 20 रनों तक पहुंच चुके हैं यहाँ पर. टीम का स्कोर देखिए 20 बना है लेकिन अभी भी देखिए इनिंग का कहीं के नाना बाकी. यहाँ से कहते ना सफलता भी उसी की तरफदार होती है और मेहनत जिसकी वफादार होती है. और अभी तक देखिए अनिकेत मेहनत तो करते हुए यहाँ से उद्देश्य है. लेफ्ट हैंड गेंदबाज हैं, थोड़ा राइट हैंड बैटर के लिए मुश्किल रहता है लेकिन सुमित देखिए लेफ्ट हैंड बैटर है भाई. बहुत बढ़िया. देखिए नीलजे के नाइट है सतीश दादा प्रतिष्ठान उस टूर्नामेंट में क्या बल्लेबाजी इस सीजन में देखिए. और थोड़ा बल्ला जल्दी ले लिया अक्रॉस द लाइन, बल्ला का मुंह जल्दी बंद किया यहाँ से. और गेंद दूर था देखिए वाइड. यहाँ पर रन आता हुआ यहाँ से. कहते ना हाथ ठंड में और दिमाग दबाव में काम नहीं करता है. रोहन दादा पाटिल देखिए हम देख सकते हैं नीचे से
बड़ा अच्छा स्वर्गीय रतन सेठ पाटील स्मृती चषक और ये टीम भी देखिए बहुत टीम ने भी जय बजरंग क्रिकेट संघ से डन बॉ ओ हल्के हाथों से देखिए यहां से बहुत बढ़िया देखिए स्नो स्नो और बाल बाल बचे यहां से और रनों की बात करेंगे रन देखिए अच्छा अगर पहुंचा यहां पर है और 23 देखिए 23 रन यहां पर है पहला विकेट के लिए बहुत बढ़िया देखिए यहां से बल्लेबाजी देखने को मिलता हुआ यहां से अभी तक देखिए कमाल की यहां पर बैटिंग से कर रहे हैं दोनों बैटर देखिए साझेदारी को बढ़ा रहे हैं यहां से उद्देश्य से देखिए ताकत भर दी यहां से ऊंचाई तो ली है थोड़ी लंबाई की कमी पड़ गई भाई यहां से कहती ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और सुमित का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन अतिशय खराब से चलिए कोरोना वायरस से भी घातक 10 सर पहला विकेट देखिए मिला यहाँ पर थोड़ा सा एलिवेशन कम था यहाँ से और भावेश देखिए न्यू बैटर आए यहाँ से और के कहती ना अच्छा रिजल्ट लेने के लिए बातों से नहीं भाई रातों से लड़ना पड़ता है यहाँ से अब अनिकेत तो अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं भावेश देखिए यहाँ से बल्लेबाजी के लिए आए हैं उद्देश्य पाटिल देखिए यही बात बताए जब भी ये गेंदबाजी में आते हैं ना एक उद्देश्य के साथ आते हैं कभी कभी होता है देखिए पिटाई गेंदबाज को हो जाता है कभी कभी बल्लेबाज भी खराब ही कर लेता है ये तो क्रिकेट का दस्तूर है कभी सर्दी तो कभी गर्मी ये तो कुदरत का नज़ारा है प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं चलिए थोड़ा स्पीड अप करना होगा भाई कहते ना समय के पास भी उतना समय नहीं जो हमें समय दे सके लेफ्ट हैंड बैटर उतारा गया यहाँ पर देखिए थोड़ा स्लाइस होकर सीधा विकेट कीपर के पास है और यहाँ से देखिए बात करेंगे कोई रन नहीं इसलिए कहा जाता है डर से डरोगे तो कुछ बड़ा कैसे करोगे उद्देश्य को देखिए यहाँ पर चौका लगने के बाद है अच्छा वापसी दिखाया यहाँ से और कोशिश कर रहे हैं और कोशिश करते रहेंगे यहाँ पर देखिए बात करेंगे दीवार टीम भी यहाँ पर बता रहे हैं कोशिश करते हैं कोशिश करते रहेंगे जब तक सफल ना बने तब तक संघर्ष करते रहेंगे एक रन आता हुआ यहाँ से दूसरे के लिए देखिए तेजी से भागते हुए यहाँ से और 2 रन पे देखिए आता हुआ यहाँ से कुल स्कोर देखिए 2 ओवर कंप्लीट हुआ है 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 25 रन बनाए हैं लेकिन आने वाला अभी भी 12 गेंद शेष है यहाँ पर कोशिश कर रहे हैं कोशिश करते रहेंगे और जब तक जीत ना मिले तब तक संघर्ष करते रहेंगे दोनों टीम का संघर्ष जारी है कहेगा लेकिन वक्त बताएगा कौन किस पे भारी है मी ढोल कर देखिए अगला मैच 40+ का फाइनल मुकाबला रहेगा माताड़ी 40+ बनाम नारुली 40+ के बीच में रहेगा चलिए दोनों कप्तान तैयार है यहाँ पर बड़ी जीत देखिए बात करेंगे मचिंद्र सेठ विष्णु पाटिल साहब और चेतन विष्णु पाटिल साहब देखिए बात करेंगे पूरे जय गाव देवी चेक क्रिकेट संघ से डन पाव देखिए यहाँ पर येस स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे त्यामध्ये आपण 2 सन्मान घेऊयात पंढरीनाथ पाटील आणि आत्माराम पाटील या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल या स्पर्धेचे लाडके आयोजक मचिंद्र शेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पंढरीनाथ पाटील आणि आत्माराम पाटील या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करावा नहीं के बात करेंगे देखिए यहाँ पर मचिंद्र सेठ विष्णु पाटिल साहब देखिए बात करेंगे और चेतन विष्णु पाटिल साहब देखिए बात करेंगे और इन्होंने साबित किया भाई पिंटिया सर है कि जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान होता है लेकिन किसी के दिल में जगह बनाना इतना आसान नहीं होता है आज देखिए हम शाम से देख सकते हैं और के सोचे पहली नाइट से ये देख रहे होंगे आज सभी के दिल में देखिए मन बनाए हैं तभी तो देखिए यहाँ पर इतने मेहमान हम देख सकते हैं कहते ना काम ऐसा करो कि तस्वीर में कम मुसीबत में ज्यादा और जिसमें देखे हम मच्छिंद्र दादा त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी कूलर स्पॉन्सर्ड केलेले ते उद्योगपती वाकणचे अविनाश शेठ मात्रे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर नारिवलीचे रुपेशजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल दोन्ही मान्यवरांना विनंती असेल अविनाश आता मात्रे वाकण
आणि रुपेश दादा पाटील नारिवली आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपलाही या स्पर्धेचा लाडक्या आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात येईल. चलिए मैं क्योंकि मुझे नहीं लगता है सिंगल डबल से आप बड़ा स्कोर तक पहुंच पाओगे. एक बड़ा अगर आपको टारगेट सेट करना है ना, पिंटिया सर कहते हैं ना, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 बरसना पड़ेगा. क्योंकि सामने देखिए आपका जब सेकेंड इनिंग में बैटिंग के लिए आएगा, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो अजगर केतन मात्रे छोटा मोटा मामूली साहब ने 37 बाइक देखिए 6. तो उसके लिए देखिए आपको टारगेट से वाइड देखिए सही बात बताइए, अच्छा टारगेट सेट करना जरूरी है. क्योंकि कहती ना सर्दी हो जाए तो विक्स लेना पड़ता है, अगर एक अच्छा टोटल सेट करना पड़ा है तो फिर रिस्क लेना पड़ता है. मुझे लगता है अनिकेत वो रिस्क ले सकते हैं, सेट हैं. और देखिए आदेश भगत साहब कितनी बड़ी रकम, हर छक्के के लिए 1000 है, हर चौके के लिए 500, हैट्रिक के लिए भी देखिए बहुत सारा दोनों टीम के लिए यहाँ पर है. लेकिन अब देखिए 28 बना है, फील्ड खुला हुआ है, लेकिन समंदर को शान देकर ये मत सोचो कि उसमें जान नहीं है. अनिकेत देखिए अभी भी सिंगल डबल से आगे चला रहे हैं स्कोर बोर्ड को. शायद है सोच यही है कि एक अच्छा टोटल तक पहले पहुंचे, शायद अंतिम ओवर में आक्रामक तरफ की सोच रहेगी यहाँ पर. माइंडसेट बल्लेबाजी कहते हैं ना, वल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो. वल लड़ना सिखाता है, बुद्धि जितना सिखा. केतन मात्रे देखिए रूसी से कुछ बात करते हुए इस गेंद से पहले देखिए स्लोअर गेंद देखिए यहाँ से स्वीप किया, यहाँ से 2 फील्डर के बीच से देखिए अब भावेश के बल्ले से आता हुआ यहाँ से 4 रन अपर केलाय. पाटील शिरडोन यांच्या ठिकाणी आगमन झाले. सुस्वागत. अनिकेत ने देखिए यहाँ से हमारे यहाँ पर अपडेट कोई बात नहीं होता है. और इस बार देखिए जगह बनाकर रूम बनाकर एक्रॉस खेलने गए थे यहाँ से. अनिकेत देखिए बल्लेबाजी से बता रहे हैं यहाँ से, गिरकर उठना मेरी ताकत है और हारी हुई के बाजी को जीत में बदलना भी मेरी काबिलियत है. और टीम का स्कोर देखिए जाकर 34 रन यहाँ से बना है. अभी तक देखिए छक्के का इंतजार यहाँ से. और बहुत बढ़िया रह गया, फुल लेन एकदम से स्विंग खेलेगा जिससे गेंद मुड़ता हुआ यहाँ से. ये गेंद थोड़ा सा कम खेलना होगा इस समय, खास करके आप देख सकते हो राउंड 2 विकेट से गए, कौन बदल कर गेंदबाजी कर रहे हैं. लेन को आगे रखे थे, बल्लेबाज पहले मन बना लिए थे एक्रॉस खेलने जाएंगे, दिक्कत ही रहता है. गेंद को देख के उसके पर वार कर सकते हैं. यहाँ से डॉन निकला है और आगे निकले थे भाई, चहल करने किए थे यहाँ से. और ऋषि देखिए यहाँ पर एकदम से हावी होते हुए भाई, कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, जहां पर टीम को जरूरत है रनों की भाई यहाँ से. और 34 पर देखिए 3 ओवर कंप्लीट होता हुआ के क्या बढ़िया मुकाबला देखिए यहाँ से. और इस टूर्नामेंट में देखिए जितनी भी तारीफ किया जाए, आज हम देख सकते हैं यहाँ से पूरा ऑर्केस्ट्रा देखिए यहाँ से टीम उनकी भी यहाँ पर धूम मचाए वापस जुड़ जाएंगे. यहाँ पर आने वाला 6 गेंद शेष है, टीम का स्कोर 34 है. चलिए अगला मैच फाइनल मैच आदेश भगत साहब देखें इनकी तरफ से वली का बताया. होली का फिर से स्पेशल गिफ्ट है, अगर देवा टीम जीतता है तो एक बकरा देखिए वापस दिया जाएगा. उसके साथ देखिए चौके छक्के के पर चेक. किसनजी बंडू पाटील यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. किसनजी बंडू पाटील यांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला या मंचावरती सन्मान होईल. और ये चलिए यहाँ से ड्राइव देखिए बहुत बढ़िया यहाँ पर किया यहाँ से, लेकिन तब तक देखिए बैटर से 2 रन देखिए यहाँ से कंप्लीट करते हुए यहाँ से भावेश देखिए यहाँ से जीत हुए देखिए यहाँ से. अंतिम 5 गेंद बचाए भाई यहाँ से. फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर रहे हैं. और ये चलिए खींचकर मारे हैं फील्डर से वहां पर स्क्वायर लेग पर देखिए गेंद को रोका यहाँ से. अविनाश या उद्देश्य थे यहाँ पर फील्डर से जिनके थे भाई यहाँ से
लिफ्टी उबर कर यहां से आ रहे हैं हेलो और उसके साथ साथ देखिए यहां से वापस 2 रन आने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 38 रन। बड़ा हिट नहीं आ रहा है, थोड़ी सी निराश रहेंगे यहां से। सिंगल डबल तो यहां पर आ रहा है लेकिन से 39 देखिए प्रोजेक्ट उसकर बता रहा है 45 तक पहुंचेंगे, लेकिन अभी देखिए 3 गेंद शेष है। भवनदास पाटिल साहब देखिए बात करेंगे। नीलजे आइए, आपका स्वागत है। तड़प होनी चाहिए कामयाबी के लिए, सपना तो हर कोई देख लेता है। प्रवीण पाटील महाराष्ट्र महागायक यांना विनंती बचा है करते देखिए यहाँ से हैं 3 गेंद, आखिरी अंतिम 3 गेंद है यहाँ से। और बैटर देखिए आपस में थोड़ा चर्चा की, लेकिन अनिकेत देखिए अब स्ट्राइक पर है। आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर सुभाष दादा पाटील मंचाशी संपर्क साधा। सुभाष दादा पाटील, चलिए गेंदबाज तैयार फिर से एक बार, और ये चलिए रिवर्स खेला हुआ यहाँ से। कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। घेतो यशोद पोलीस वाला विचारतो बघा ज्याला त्याला आज भाईला न्यायाला। चलिए धन्यवाद। भूखा शेर हमला करता है, जख्मी शेर तबाही। फिर से एक बार देखिए खींच कर मारा है, ऊंचाई तो ली लेकिन लंबाई की कमी पड़ गई और जीत पूरी भी बता दिया भाई यहाँ से। पिंजरा आला आला न पिंजरा आला न पिंजरा आला आला न पिंजरा आला 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 न पिंजरा आला न पिंजरा आला आला न पिंजरा आला। नारिवलीचे रामशेठ भोईर यांना विनंती असेल या पण पंचावरती। रामशेठ भोईर नारिवली, सुस्वागत। चलिए बहुत बढ़िया देखिए पर अतिथि मान्य पर हम देख सकते हैं आखिरी अंतिम गेंद 30 रनों का इनिंग्स है। अनिकेत के लिए देखिए तालियां बजता हुआ यहाँ से। कीमत पानी का नहीं, कीमत प्यास की होती है। और चौथी मैच में पहली बार अनिकेत का अभी विकेट गिरा, चौथा मैच में। तीनों मैच में देखिए नट आउट थे यहाँ से। और इसके साथ साथ देखिए इनिंग कंप्लीट हुआ है यहाँ से। और कुल टोटल की बात कर लेंगे यहाँ से 44 देखिए यहाँ से। आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात। आम्हाला दो कोणी नर्त डायरेक्ट दिसतो ढगात, हे आम्हाला दो कोणी नर्त डायरेक्ट दिसतो ढगात, हे आम्हाला दो कोणी नर्त डायरेक्ट दिसतो ढगात, आम्हाला दो कोणी नर्त डायरेक्ट दिसतो ढगात। आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात। आम्हाला दो कोणी नर्त डायरेक्ट दिसतो ढगात, आम्हाला दो कोणी नर्त डायरेक्ट दिसतो ढगात, आम्हाला दो कोणी नर्त डायरेक्ट दिसतो ढगात, आम्हाला दो कोणी नर्त डायरेक्ट दिसतो ढगात ढगात। टॉस लया लवकर 40 प्लस लाले गो धांदुराचे हवले धांदुराचे हौलूबाई मेरी एक, लाले गो धांदुराचे हवले धांदुराचे हौलूबाई मेरी एक। दरियाचा ढुले लागो हवले ढुले लागो थोडी तुझे मेरी एक, दरियाचा ढुले लागो हवले ढुले लागो कोयल तुझे मेरी एक। दरियाचा ढुले लागो हवले ढुले लागो कोयल तुझे मेरी एक, दरियाचा ढुले लागो हवला ढुले लागो कोयल तुझे मेरी एक। 40 प्लसच्या दोन्ही फायनलिस्ट टीम माताडी आणि नारिवली। कॅप्टन या लवकर टॉस साठी। प्रमोदजी पाटील यांचा आपण सन्मान करूया आणि रुपेशजी पाटील। प्रमोदजी पाटील आणि रुपेशजी पाटील दोन्ही मान्यवरांना जिज्ञासा पावशी यांचा वाढदिवस आहे। विनंती बॉक्स मध्ये आपले सहर्ष स्वागत। तर आई एकवेळची प्रार्थना करतो की तिला उडून आयुष्य लाभो। 40 प्लस फायनलिस्ट टीम टॉस आज हा साठी दिवस लवकर सोहळा आहे आमच्या लाडक्या जिज्ञासा हिचा वाढदिवस।
हल या आपण टॉस करूयात. नाणेफेकीचा कौल जिज्ञासा पावशे आणि वैष्णवी पाटील यांच्या सोबत आपण टॉस करतोय. नारिवलीचा कॅप्टनचा कॉल आहे. चलो रिटॉस आपण करू. रिटॉस आपण करूयात. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. 40+ नारिवली आणि मातारडी. इट इज अ कॉल अँड इट इज हेड. येस, आणि टॉस जिंकलाय तो माताडीचा कॅप्टनने. डिसिजन लवकरात लवकर कळवा. आपण वळत आता लगेचच या ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. रेग्युलर फॉर्मॅट सेमीफायनल. थँक्यू सो मॅच 2 मिनिटं थांबवा फक्त. आय थिंक वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे. स्टॉप. निखिल दादा बर्थडे सॉन्ग. आज आपल्या सर्वांचीच लाडकी जिज्ञासा हिचा वाढदिवस आहे. जिज्ञासा पावशे यांचा आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत. ओके निखिल दादा. स्पर्धा परीक्षांची जे सध्या तयारी करत आहेत, लवकरच तुम्ही त्यामध्ये उत्तीर्ण व्हाल ही सदिच्छा जरूर व्यक्त करून वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स सेकंड सेमी फायनल वाकड अगेन्स्ट दिवा. तर सर्वात मोठं रणकंदन वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. येणारी अनंत वर्ष तुमच्यावरती सुख समृद्धीची बरसात हो. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो याच परमेश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा.
आजच्या रात्रीतील सर्वात मोठं रणकंदन, सर्वात मोठं बिग बॅटल वाकलन संघाविरोधात दिवा. खर तर हा सामना बाबा अनेक क्रिकेट रसिकांची इच्छा आणि त्यातील आपण दमदार सामना पाहतो. दोन संघ तितके तगडे आहेत आणि दोन तगड्या संघांदरम्यान हा पण दमदार सामना पाहतो. सेमी फायनल इथून जिंकल्यानंतर अगदी पुढच्या दिशेनं एका संघाची घोडदौड असेल आणि पाहता इथून कोणता संघ जिंकेल हे सुद्धा पाहावं लागेल. 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. चांगल्या रीतीने हा फटका खेळलाय. चौथ्या रात्रीमध्ये ऋषी चांगला खेळला. आजही त्या दर्जाचा फटका त्याच्या माध्यमातून चौकार. येऊ दे आमायोग अरे म्हणती त्याची बॅटिंग पाहायला येऊ दे आमायोग असा वागण्याचा वागणं केतन मात्र लावतो आग. असा वागण्याचा वागणं केतन मात्र लावतो आग. ऋषी भोईर आक्रमकतेने खेळतो. 2 चेंडू खेळला त्याच्या बादमधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. आकाश या गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ला बोल इथे चढला जातो. चौकार आपण पाहिला. ओहो अगदी लॉंग लेग फाईन लेग कडे हा फटका टाकण्याचा प्रयत्न राहिला परंतु डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. आकाशनं इथे तात्काळ कमबॅक साधलं. अलीकडच्या चेंडूकडून एक चौकार पाहिला आणि त्वरित या गोलंदाजानं कमबॅक केलं. अगदी निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा इथे सज्ज होताना पाहायला मिळेल. ओहो प्रहार केलाय. ऑफड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिळतो. आपला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. त्वरित एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. एकनं सांघिक कोटापुढे मार्ग होताना पाहायला मिळेल. 5 धावा लागतायत. सर्वात मोठा आपण सामना पाहतो वाकलन विरोधात दिवा. ऍडव्होकेट आदेशजी भगत यांच्याकडून पारितोषिक आले. दिवाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकला 3000. वैभवजी ठक्कर नारिवली यांना विनंती व मंचकावरती या. 5 धावा लागतायत. धाव पुस्तकावरती पिवनचं पहिलं षटक जारी आहे. 45 धावसंख्येचं आव्हान आहे जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघासाठी. आणि समोर पाहायला मिळेल केतन मात्रेचा विस्फोटक अंदाज धावांचा केला धोका आहे. त्वरित तात्काळ ही धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते आणि पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान अगदी जर पाहिलं तर धावा पुढे अग्रेसर होत आहेत. एकूण धावा 6. कुणाल जीवन पाटील यांच्याकडून दिवा संघ जर जिंकला तर त्यांना 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. बक्षिसांची पूर्णपणे आपल्याला इथे खैरात पाहायला मिळते. बक्षिसानं फक्त बक्षीस आणि हे पाहता एक वेगळं पण या स्पर्धेचं पाहायला मिळतो. गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू क्रमांक 6. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो सुरेखरित्या हा फटका केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक. अरे ऋषी दादाची चौकार. बॅटिंग भारी ऋषी दादाची बॅटिंग भारी कोणी न लागे त्याच्या नादी कोणी न लागे त्याच्या नादी मरे सेवर मारी फोर सिक्सर मरे सेवर मारी फोर सिक्सर आता टोल्यावर मारते टोला यो ऋषी दादा वकलवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. यो ऋषी दादा वकलवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. थँक्यू. एक पारितोषिक आलेलं आहे. 5G स्पीड्स कॉरिडॉर आराध्या दिनेश ठाकरे यांच्याकडून 3 चौकारांना 3000, 3 षटकारांना 3000, वाक्यांचा फलंदाजांना. सन्माननीय श्री आदेशजी भगत यांच्या माध्यमातून अगदी जर इथे दिवा संघ जिंकला तर अगदी एक गावठी बोकड त्यांना दिला जाईल. एक वेगळं बक्षीस पाहायला मिळतं. त्यांनाही विनंती आदेशजी भगत या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आगलं वेगळं बक्षीस पाहायला मिळतं. पिबनचं पहिलं षटक समाप्त झाले. एक विशेष सन्मान आपण करूयात मंचावरती. अरुण मामा पावशे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी आमचे दोन्ही लाडके आयोजक मच्छिंद्र शेठ पाटील आणि चेतन शेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण अरुण मामा पावशे यांचा सन्मान करावा. प्रमुख पाहुण्यांचा पाहुणचार इथे पाहायला मिळतो. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीने इथे आलेत. संपूर्ण क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक स्वागत. पूर्णपणे या मैदानाला जणू का पिंटासर छावणीचं स्वरूप आले त्या दर्जाचा हा माहोल स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि एक दमदार सामन्या दरम्यान क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आहे. जो प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतो त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू आक्रमकरित्या फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे केतन मात्रे सारखा तगडा खेळाडू. बॅक टू द पवेलियन. जल्लोषाचं वातावरण. दिवाकर खुश. टाळ्या शिट्ट्या वाजतायत. भोपुई वाजतील त्या दर्जाचा हा मातब्बर असा खेळाडू इथे बाद होतोय. अगदी
कमी आई माझी कोणाला बावली ग आई माझी कोणाला बावली माझी कोणाला बावली ग आई माझी कोणाला बावली बावली चैतन्य ये दादा लगो मचिंद्र ये दादाला बावली चैतन्य ये दादा लगो मचिंद्र ये दादाला नाही तुझा मचिंद्र कवर गेला नाही तुझा मचिंद्र कवर गेला मचिंद्र कवर गेला गो आई तुझा मचिंद्र कवर गेला तुझ्या पूजेला जायला येलो ग पूजेला जायला येलो तुझ्या पूजेला जायला येलो पूजेला जायला येलो थँक्यू डीजे लाईव्ह ऑर्केस्ट्रा. रोशनजी आपण बघितलं तर रंगाबाईला टप द्यायला दिनेश दादा आलेले आहेत. रंगाबाई कुठे? बिल्ला रंगा की जोडी सबके कमर तोडी. अगदी लाईव्ह ऑर्केस्ट्रा पाहायला मिळतो. निखिल मात्रे रंगाई बीट्स प्रस्तुती आपण संगीताची मैफिल पाहतो आणि केतनला अगदी स्वस्तात माघारी परतवले. त्या ठिकाणी सज्ज होते कौशल भगतनं अगदी परत पाठवलंय केतनला आणि शाहू मामा पाटील आले त्यांचं मनपूर्वक स्वागत. चॉकलेट मामा म्हणून अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांची आपण ख्याती पाहतो. दमदार रुबाबदार शानदार फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट डीप एक कव्हरच्या दिशेने चपराक पाहायला मिळते. तरी 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्रामुख्यानं महत्व देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि तीच भूमिका आखली जाते जीत भोईरच्या माध्यमातून. अगदी समीकरण पाहिलं तर 16 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. जीजी स्पोर्ट्स वाकळणला 2 संघ तितक्याच ताकदीने खेळत आहेत आणि या लढतीमध्ये सर्वाधिक शक्ती प्रदर्शन पिंट्याचं इथे पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती येतो दीपक. प्रहार केला काउंटर अटॅक डीप मिड विकेटच्या दिशेनं खरा फिल्डिंग येतोय. शानदार जानदार रुबाबदार चौकार. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याच्या नावाची चर्चा झाली ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याच्या नावाची चर्चा झाली असा गावचा शीत बोल बॅट्समन लय हाय भारी असा गावचा शीत बोल बॅट्समन हाय लय भारी गावचा बोल बॅट्समन हाय लय भारी असा गावचा शीत बोल बॅट्समन हाय लय भारी लय भारी. स्प्रिंग वाले मामा येथे आले त्यांचे मनपूर्वक स्वागत. वाकलन विरोधात दिवा एक दमदार असा हा आपण सामना पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. 16 कारण या 4 धावा इथे ऍड केल्या जातील. 16 धावा धावपटला वरती लाईव्ह वरती इथे अगदी विस्फोटक अंदाजामध्ये कमेंटर बॉक्स मध्ये आपण एलईडी टीव्ही पाहतो. 16 धावा धावपटला वरती. प्रहार केलाय काउंटर अटॅक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक पाहायला मिळते. जीतच्या माध्यमातून एक वेगळीच फटकेबाजी इथे आता केली जाते. पहिला गडी गारद झाल्यानंतर जीतनं आपल्या खांद्यावरती पूर्णपणे दारोमदार घेतली आणि हे पाहता अगदी त्याच्या वाटमधून 3 चेंडू मध्ये 7 धावा येताना पाहिल्या. ऋषी कळते 5 चेंडू 9 धावा सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. 17 धावा धावपटलावरती लागतायत आणि 17चा खतरा कोणत्या संघावरती मंडरावेल हे सुद्धा पाहावं लागेल. पल्ला पाहिला तर 14 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाचा सौदा आखायचा आहे. सर्वात मोठं रणकंदन आहे वाकलन की दिवा हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 17 धावा आहेत. शिरडोन 40 प्लस 14 चेंडू 28 14 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. पंचेचाळीस धावा काढायच्या आहेत. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये गुणलेखक पुन्हा एकदा फेरविचार करतायत आणि अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा धावसंख्येची मोजणी केली जाते. तर इथे गुणतालिकेवरती दुरुस्ती केली जाईल. जी वाकलन संघाच्या मनामध्ये आशंका होती तीच इथे घडते. अगदी गुणतालिकेवरती काहीशे चेंजेस असतील. टार्गेट 44 आहे आणि आता इथे पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये अगदी 43 धावा होत्या. पहिलं षटक 15 द्वितीय षटक 10 तृतीय षटक 9 आणि चतुर्थ षटक 9 एकूण धावा पाहिल्या 43. दुरुस्ती केली जाते आणि आता पल्ला
अजूनपर्यंत मोठा गाठायचा अलवार पद्धतीने हा चेंडू सफर केलाय. एक जाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये काहीशा नाट्यमय घडामोडी इथे आपल्याला घडताना पाहायला मिळतात. एक जाव इथे लेग बॅचच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळते. अगदी 44 टार्गेट आहे. हे पुन्हा तुमच्या समोर आम्ही माहिती पोहोचवतो. वाकलन विरोधात दिवा हा अंतिम टप्प्यातील आपण कालखंड पाहतो. प्रहार केलाय क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपल्याच फॉलोथ्रू मध्ये झेल पकडण्याची नामी संधी होती, परंतु ही संधी गमावली आहे. पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरवलं दिवा या टीमच्या स्वतः गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती दीपक आहे. करण पाटील आपण मंचाशी संपर्क साधा. शिरडोनचे करण पाटील आणि त्याचबरोबर 40+ शिरडोन संघाला विनंती आहे मंचावरती येऊन थांबा. संपूर्ण खेळाडू 40+ खेळाडू मंचावरती येऊन थांबा. काय पाहिजे बायना मान? सोन्याचा हार मागतात, सोन्याचा हार. सोनियाचे नादन माझ्या बाया धैलन घार ग, बाया धैलन घार माझा सोनियाचा हार ग. सोनियाचे नादन माझ्या बाया धैलन घार ग, बाया धैलन घार माझा सोनियाचा हार ग. सोनियाचे नादन माझ्या बाया धैलन घार ग, बाया धैलन घार माझा सोनियाचा हार ग. सोनियाचे रंगबाई यायचंय. 12 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. के मला नाही वाटत वसंत दादा रंगाबाईला ऐकतील. रंगाबाई इज्जत का सवाल है, आ जाओ. रंगाबाई आ जाओ, इज्जत का सवाल है. अगदी रंगाबाई सुद्धा डान्सच्या माध्यमातून दंगा करतील. आणि वसंत पाटील साठी जय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन ब संघाच्या माध्यमातून 500 रुपये. वा क्या बात है, रोकडा आहे. अजून पैसा उडेल. 12 चेंडू 25 सर्वात मोठा हा रणकंदन आहे. वाकलन विरोधात दिवा. क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आहे आणि तुफान गर्दीमध्ये दर्दीदार क्रिकेट आहे. वा क्या बात है, स्प्रिंग वाले मामा. 12 चेंडू 25. पहिला चेंडू पग बाधा. लेग बिफोरची शिकार. मोठा मासा गलाला. दिवाकरांचा आवाज येतोय आणि इथे खेळाडू बाद होतोय. वाक्यामध्ये उदय पौष्यांच्या माध्यमातून दोघांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. के वाकलन विरोधात दिवा हा सामना आहे, परंतु सामना पाहायला मिळतो वसंत विरोधात रंगा. हा पण हे पारितोषिक आता देऊ नका, मॅच नंतर देऊ आपण त्यांना. बक्षीस आता लगेच देऊ नका, ते घरी जातील. त्यांना डान्स करू द्या. सामना सुद्धा अगदी दमदार आहे, परंतु मोज मजा व्हायलाच हवी. 11 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. के टेनिस क्रिकेट जगताना काय दिलंय याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं. जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं रे. क्रिकेट तुझ्या खेळाचं याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीने देत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 11 चेंडू 22. रंगावर वसंत ऑन फायर डान्स पाहायला मिळतो. तितकाच दमदार सामना. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आनंद कार्पेट. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि जलद गतीने या 2 धावा इथे परिपूर्णपणे प्राप्त होत आहे. तिसरीचा प्रयत्न आहे, परंतु नकार राहिले. एक रंगतदार स्थितीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आहे. या लढतीमध्ये दबाव पाहायला मिळतो, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत दोन्ही संघांना खेळाची उत्पत्ती इथे साकार करावी लागेल. 2 सांघिक गोडा पुढे मार्ग असतो तो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. 2 गड्यांचा राहिला खात्मा. आता समीकरण 10 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो सूरज टीम दिवा संघाच्या माध्यमातून. एक चांगली धाकड गोलंदाजी त्याला इथे सफर करायची. हाही बॉल इथे डॉट पाहायला मिळतो. जेवढे चेंडू डॉट तेवढा वाकलन संघ दबाव तंत्रामध्ये जाईल, परंतु वाकलन संघाच्या सांघिक कोठामध्ये सुद्धा
मातब्बर फलंदाजांचा आपण भरणा पाहतो. अंतिम चरणापर्यंत एक विख्यात खेळी करणारे डेंजर फलंदाज वाकलन संघाच्या खेम्यामध्ये आपण अनेक वेळा पाहिले. हा सामना अंतिम चरणामध्ये हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. 9 चेंडू 23 समीकरण. सूरज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु रोखले रिंगणामध्ये. अगदी एकच धाव इथे प्राप्त केली जाते. एकनं सांघिक कोटापुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 22 वरती. मॅजिक आकडा पाहायला मिळतो. 22 वरती 2 टीम जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि आता समीकरण 8 चेंडूने जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. अर्धा सफर तय केलाय. अर्धा सफर अजूनपर्यंत तय करायचंय. दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे. जो प्रवास हार्बर लाईन न झालाय तो आता बुलेट वेगाने करावा लागेल टीम वाकलनला दिवा संघाविरोधात. कुठलाही संघ जिंको कोणी आतमध्ये जायचं नाहीये. हे आमच्या आयोजकांची रोखठोक भूमिका आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं सीमा रेषे मार्केट पाडायला किती जणांना ताकद लावली. मार्केट पाडायला किती जणांना ताकद लावली. त्यांची पोचपावती आमच्या भाईनं जाग्यावर दाबून ठेवली. त्याची पोचपावती आमच्या भाईनं जाग्यावर दाबून ठेवली. पोचपावती आमच्या भाईनं जाग्यावर दाबून ठेवली. त्याची पोचपावती आमच्या भाईनं जाग्यावर दाबून ठेवली. थँक्यू. जे दोन्ही आमचे डान्सर आहेत त्यांच्या बाजूला कोणी थांबू नका. त्यांना प्रॉपर्टी थोडी कमी पडते. स्टेज थोडा मोठा करा प्लीज. साईडला वा. पहा ते हटकेदार डान्स करतायत. त्यांना खोळेआम डान्स करू द्या कारण सामनाही तितकाच गरमागरम पाहायला मिळतो. राणी डाब्याचा प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती जयेंद्र शेठ पाटील नारिवली यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत सुस्वागत. अगदी अंतिम चरणामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा थरार आहे. सर्वांचे लग्न सराई आहे आणि त्यानंतर सुद्धा अगदी या स्पर्धेची क्रेज खूप वेगळी आहे. 7 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता वाकलनला. वामन शेठ पाटील यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. आणि कावराम शेठ भोईर यांचे आगमन झालंय. सुस्वागतम. दोन्ही संघांसाठी हा चेंडू इम्पॉर्टंट. समोर फलंदाज पाहायला मिळतो वाकलन संघाचा आणि हे पाहता अगदी एक धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. एक न सांघिक कोटापुढे मार्गस्थ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते निश्चितच 23 वरती. आणि आता समीकरण 6 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. थोड़ा धीर गया रे आता हरी बारी हमची. थोड़ा धीर गया रे आता हरी बारी हमची. थोडी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. थोडी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. एवढी सोपी गोष्ट आता मुक्काम पोट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. वा क्या बात आहे. सर्वांना अगदी मंत्रमुग्ध केले. समीकरण पाहायला जाईल 6 चेंडू 21. मला वाटतं दोघं सकाळी ढगात असतील कारण दोघं अगदी रागात डान्स करतायत. दोघांच्या मध्ये कुंपण बांधावं. प्रेक्षकांना विनंती आहे त्यांच्या मध्ये कोणी येऊ नका. 6 चेंडू 21. 4000 प्रेक्षक या लढतीला एन्जॉय करतात. हे यश आहे स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकाचं पर्व क्रमांक 3. मच्छिंद्र शेठ पाटील चेतन शेठ पाटील A1 बंधूंची जोडी. सक्सेसफुल आयोजन. पब्लिक डिमांड ही स्पर्धा आहे. पहिलाच बॉल. ओहो जबरदस्त फटका. पहिलाच रंगात आली मॅच. आता रंगात आली मॅच. या बॅटरनी हाणली मॅच. या मॅचरनी बॅटर हाणली मॅच. आता रंगात आली मॅच. आता रंगात आली मॅच. पहिल्याच बॉल वरती आलेला षटकार. आणि आता समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाजीच्या बोल्यावरती जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचा तारणार किरण मात्रे ऑन फायर. एका क्षणी तो आक्रमक झालाय. 2 चेंडू खेळलाय. 7 धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत. आणि आता अंतिम चरणामध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी वाकलनला दिवा संघाविरोधात 15 धावसंख्येची आवश्यकता.
पुन्हा येईल, पुन्हा येतोय भाईचा नाद नाही केला तुम्ही या कमलाची जान. किरण भाईचा नाद नाही केला ही बंडल राखो दिनाची जान. वाकलन गावचा सुपरस्टार किरण म्हात्रे कसा टाचून मरतोय. असं आहे होतो वनमॅन त्याचे तरुण झाले प्यार. असं आहे होतो वनमॅन त्याचे तरुण झाले प्यार. पाकुलला जात लॉंग लेग पाईन लेगच्या मधोमधून शिरकाव करणारा दमदार शानदार रुबाबदार आपण हा फटका पाहिला. आणि आता समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी केके 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. संपूर्ण स्पर्धेतील हा दमदार सामना पाहतो. नाही, पहिला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जो फिल्डर होता थोडे अगोदर जंप मारली, तिथून मॅचची सुरुवात झालेली. मॅचचा मोमेंटम वाखनकडे आलाय. किरण चांगला फिनिशर आहे, ही चान्स तो सोडणार नाही. पण अनिकेतने देखील बऱ्याच वेळेला स्लॉक मध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे. गमासान आहे. 4 बॉल 11. इंटरेस्टिंग मॅच. 2 धाकड खेळाडू आमने सामने खेळतात. सर्वात मोठा रणकंदने वाकलन विरोधात दिवा. ओहो, अजून एक काय बॅटिंग दमदार फटका. अरे पाहिजे तेवढ्या देईन दुर्ग्या तुला रे. पाहिजे तेवढ्या देईन दुर्ग्या तुला रे. सामना जिंकून दाखव किरण मला 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 रे. अरे पाहिजे तेवढ्या देईन दुर्ग्या तुला रे. पाहिजे तेवढ्या देईन दुर्ग्या तुला रे. सामना जिंकून दाखव किरण मला रे. सामना जिंकून दाखव किरण मला रे. दिरके आलेले आहेत. अविनाश शेठ म्हात्रे यांच्याकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे किरणला या षटकारासाठी. काय फटकेबाजी पाहायला मिळते. चेंडूचा मेरिट पाहून हे फटके खेळले जात आहेत. हल्ला बोल धोबी मैदान हा किरण सारे रमेश शेठ बोरपेकर यांच्याकडून हा सामना वाखने जिंकला तर किरणला हे शिरडून गावाचं मैदान सारे क्रिकेट पटूंची जान. इथं होतो खेळाडूंचा सन्मान. इथं होतो खेळाडूंचा सन्मान. आयोजक चिरडून गावाचा मान. इथं होतो खेळाडूंचा सन्मान. आयोजक खेळाडूंचा सन्मान. इथं होतो खेळाडूंचा सन्मान. कारण नंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतो. 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. अनिकेतला कमबॅक इथे साधायचंय दिवा संघाच्या माध्यमातून. परंतु फलंदाज मिड विकेटला. परंतु क्रिकेट रसिक राजा त्या ठिकाणी शाबूत आहे. अंतिम पडापर्यंत हा निर्णय जाईल. थर्ड अंपायर कडे कंट्रोल रूम कडे हा निर्णय आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो. मैदान गाजवी क्रिकेटचा शिजून आला. रण मैदानी गाजवी असं एक म्हणून क्रिकेट रसिक राजासाठी ही आजची रात्र खूप वेगळी आहे. इथे डीजे वाजतो, मैदानाच्या बाहेर डीजे वाजतो. हा आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा प्रेक्षक राजा. त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि या प्रेक्षकांमुळेच ही स्पर्धा अगदी वेगळ्या उंचीवरती रंगात आली मॅच. आता रंगात आली मॅच. या फिल्डरनी कशी घेतली बघा हो मॅच. या फिल्डरनी बघा घेतली कशी हो मॅच. या फिल्डरनी बघा घेतली कशी हो मॅच. या फिल्डरनी बघा घेतली कशी हो मॅच. आता रंगात आली मॅच. आता रंगात आली मॅच. या फिल्डरनी बघा घेतली कशी हो कॅच. या फिल्डरनी कशी घेतली बघा हो कॅच. अगदी 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी विकेट जास्त पडलेत. खेळाडू झेलबाद होताना पाहायला मिळतो. आणि अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 2 विकेट पडल्या होत्या. इथे 4 पडत आहेत. 2 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाहतो आपण या स्पर्धेचे जनक सन्माननीय श्री मच्छिंद्र शेठ विष्णू पाटील आमचे आधारस्तंभ. आणि त्यानंतर त्यांच्या साथीने सन्माननीय श्री चेतन शेठ विष्णू पाटील आणि संपूर्ण आमचा जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडोन ब आणि ग्रामस्थ मंडळ शिवडोन यांच्या माध्यमातून हा आपण दमदार क्रिकेट शाही बाणा पाहतो. येत्या क्षणी प्रेमात पडेल असे आपल्याला दमदार आयोजन आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. क्रिकेटमय बाणा राहिलाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा. राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. काय सामना झालाय.
2 चेंडू 5चं समीकरण बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत आहे. येणारा नवीन खेळाडू वाकलन संघाचा जितेश आहे, ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय. अगदी सर्वाधिक पहिल्यांदा ज्याला आपण मानवदश्रीची कार जिंकणारा हा खेळाडू जितेश, जो अगदी 6व्या क्रमांकावरती येतोय. 2 चेंडू 5 धावा, जोरदार टाळ्या. 2 चेंडू 5 धावा संख्येची आवश्यकता. ओहो, इनसाइड आउट हा खेळण्याचा रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्या नावाचा दरार आहे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्या नावाचा दरार आहे. थँक्यू नाव नाही रे. ऑर्केस्ट्रा मॅच संपल्यानंतर वाजवा आता प्लीज, कारण महत्वाकांक्षी लढत आहे. आपण सुद्धा लक्ष द्यायचं, कारण सामना खूप दमदार आहे. आता समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. काही दमदार सामना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेटला आयाम देणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणणारी स्पर्धा, अर्थातच स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकातील सर्वाधिक डेंजर सामना. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता. अड्याल वाकलन, पड्याल दिवा. काय सामना झालाय. अंतिम चरणामध्ये कोण जिंकणार. पहिल्या पूर्वार्धामध्ये 2 विकेट्स आणि आता इथे मात्र कोसळतात 4 विकेट्स. कंपल्सरी इथे 2 धावसंख्येची आवश्यकता आहे जेजी स्पोर्ट्स वाकलनला. आणि समोर पाहायला मिळतो खेळाडू वाकलन संघाचा जितेश, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये कुवत आहे. परंतु अंतिम टप्प्यामध्ये अविनाश सुद्धा चांगला खेळलाय. अविनाश आणि जितेश हे 2 फलंदाज चांगले खेळले, परंतु विजय कोण संपादन करेल. बॉलिंग ट्रॅक वरती दिवा संघाचा हरवणारी गोलंदाज अनिकेत. जोरदार टाळ्या 2 संघांसाठी. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता. सर्वाधिक महत्वाकांक्षी सामना वाकलन विरोधात वाकलन वाला नावलय गाजला. वाकलन वाला नावलय गाजला. अरे नावलय गाजला, बॅटर फेमस लय झाला. अरे नावलय गाजला, बॅटर फेमस लय झाला. नावलय गाजला, बॅटर फेमस लय झाला. नावलय गाजला, बॅटर फेमस लय झाला. अविनाश बॅटर वाकलन वाला नावलय गाजला. अविनाश बॅट्समन वाकलन वाला नावलय गाजला. अरे नावलय गाजला, बॅट्समन फेमस लय झाला. अरे नावलय गाजला, बॅट्समन फेमस लय झाला. थँक्यू. आय थिंक माताडीने टॉस जिंकलेला. फिल्डिंग ते करतात. माताडी टीम उतरा मैदानाचा. एक विशेष सन्मान आपण या मंचावरती करूयात. एक विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करूयात. ऑर्केस्ट्रा या ठाण्या वागानी. होय मात्रे थांबा. एक विशेष सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. जेव्हा या मंचावरती ते आले, सर्वांच्या मुखामध्ये गोडवा होता. चॉकलेट घेऊन ते आले. अलिबागच्या 40+ स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक ज्यांना मिळालेली आहे, फेमस पर्सनॅलिटी आदरणीय शाहू मामा पाटील यांचा आपण सन्मान करूयात. खूप प्रेम आम्हा समालोचकांवरती त्यांचं असं. प्रत्येकी स्पर्धेमध्ये जेव्हा ते येतात चॉकलेट्स घेऊन येतात. शाहू मामा पाटील या आपण आपला सन्मान करण्यात येईल. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती. माताडी टीम उतरा मैदानाचा. हार्ड लक दिवा, चांगला खेळ तुम्ही केला. अभिनंदन जीजी स्पोर्ट्स वाकण. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच श्याम मामा पाटील यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. आणि या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ते घोषित केला जाईल. जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचा हरवणारी खेळाडू किरण ठरलाय या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची उपयुक्त खेळी जीजी स्पोर्ट्स वाकलन संघासाठी मनोज मस्कर कोपोले यांच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटला हाणले गती. गती नंतर 2 मिनिटं थांबा. प्रेझेंटेशन उद्या नंतर तुमच्याकडेच येतो. तर श्याम मामा पाटील यांचा यथोचित मान सन्मान होतो. किरण मात्रे वय वर्ष 64 आहे, परंतु चॉकलेट बाणा त्यांचा अजूनपर्यंत शाबूत आहे. किरण मात्रे या सामनावीर आहेत सेमीफायनलचे. किरणला विनंती मंचावरती लगेच.
राहुल पाटील यांच्याकडनं बघा माटाडी संघाने जर फायनल जिंकली तर 2100 रुपयाचं कॅश प्राइज. जयदास शेलर यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. अजय पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. अजय पाटील आपले हार्दिक स्वागत माटाडी. आणि उमेश पाटील यांना विनंती आहे माटाडीची आपण या, आपले हार्दिक स्वागत. 1000 रुपयांचं पारितोषिक अविनाश शेठ म्हात्रे यांच्याकडून. किरणने हा सामना जिंकून दिला त्याबद्दल. मनस एंटरप्राइजेस यांच्याकडून स्वीट बॉक्स आणि आकर्षक ट्रॉफी. किरण म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुणाल शेठ पाटील माताडी यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. या केतन म्हात्रेनी टेनिस क्रिकेटला हाणले गती. या केतन म्हात्रेनी टेनिस क्रिकेटला हाणले गती. या केतन म्हात्रेनी. केतन भाऊ, केतन म्हात्रे. किरण महाराष्ट्राचे काय म्हणशील, कशी आहे स्पर्धा? फार क्राऊड आहे आपल्या विभागातील. जवळ आता क्रिकेट एंड होत चाललंय. केतन म्हात्रे बायकरमॅन पाटील स्मृती चषकामध्ये मोठा महाराष्ट्राचे क्राऊड आहे. बायकरमॅन केतन जवळपास म्हात्रे. असं वाटत होतं की वाकड हा सामना गमवते की काय, पण त्या क्षणाला मैदानाचा आत आलास, ड्रॉप सीनचा हिरो बनलास. काय म्हणशील? स्पर्धा तर खूपच चांगली आहे. मला माहित होता का बॉलर त्यांचा एकदम चांगला नाही आहे, लास्टा बॉलर. आणि अविनाश नमी होतो तर ट्राय करत होतो, लागले तर चांगलाच आहे. मॅच जिंकून दिली वाकलन संघाला. खूप अभिनंदन. शुभेच्छा तुला पुढच्या मॅच साठी. यस, आपण लकी ड्रॉ कडे वळूयात. अनिकेत 6 चौकारांसाठी तुम्हाला पारितोषिक आहे. अनिकेत या 3000 रुपयांचं.